अविनाशशी लग्न करू शकत नाहीस। लोकांनी विचारलं तर काय सांगायचं? कुठे नोकरी करतो, किती पैसे कमावतो? आणि लोकांना काय फक्त बोलायचं माहित, बोल बोल बोलतील, तोंड दुखलं की गप्प बस। अहो मला सापडला तर सापडलाय, पण आणखी कुणाच्या हाताला लागू नका। तर स्वतः आज जाल ते जाल, बाकी सगळ्यांना याद पाठवाल। तू स्वतःच्या पायावर उभी राहू शकतेस, स्वतःचं करिअर करू शकतेस, बाकी सगळं विसर आणि जे काही हवंय नको आहे ते मला सांग। प्राचीला नक्की माहिती असणार की कोणाला कुठे राहत होते। तू या बाईला एकदा पोलिसी खाक्यात दाखवच। मागे एकदा माझ्या ऑफिसमध्ये आली होती ती, चांगलंच घोळात घेण्याचा प्रयत्न केला। हो वा छान, चांगलं टोलावून लावलं तिला। पोलीस स्टेशन मध्ये फोन केल्यानंतर येऊन जा। पोलीस स्टेशन? आपल्या काळजाचा तुकडा, गेली 22 वर्ष प्रेमाने सांभाळलेली आपली मुलगी जेव्हा अशी दूर जाते ना, तेव्हा काय वाटतं हे तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार। पप्पा तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल ना, तर मला मुळे लग्नच नाही करायचं। ज्योती पंडित तिचं काय? आपल्या समीरसाठी कशी वाटते तुला? तिला ह्या घरची सून बनून आणण्याचा विचार आहे माझा। प्रिया, अगं आत्ता आतमध्ये होतीस ना बेडरूम मध्ये, इथे कधी आलीस? अगं कंटाळा आला होता, जॉब करायची सवय लागली ना, घरात बसवतच नाही। लग्नानंतर क्षणाचीही उसंत मिळणार नाही म्हणून म्हटलं होतं जरा आराम कर, कळलं? काय ग मम्मा? प्रिया, लग्न झाल्यानंतर मुलावर आणि मुलीवर दोघांवरही जबाबदारी असते। इथे कसं तू हक्काने मला सांगतेस की मी कंटाळा आल्यानंतर आई मला जरा चहा दे, तसं लग्न झाल्यानंतर सासरी तुला कोणीतरी सांगणार असेल, त्याची जबाबदारी तुझ्यावर असेल। त्याची एकट्याचीच नाही, त्याच्या घरच्या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर असेल। मम्मा, सासरच्या माणसांची कामं करायची, त्यांना जेवण द्यायचं, चहा द्यायचा, एवढ्यासाठीच लग्न करतात का ग? तसं नाही प्रिया। मम्मा, आणि प्रतीकला मी अजून नीटसं ओळखत सुद्धा नाही, शिवाय तो माझ्यापेक्षा मोठा सुद्धा आहे, त्यामुळे मला। प्रिया, अगं एकदा मन जुळली ना, म्हणजे काय लहान आणि काय मोठं। हा, प्रतीक इतका चांगला मुलगा आहे ना, मला खात्री आहे तो कसलीही कमतरता भासू देणार नाही तुला। तेव्हा हे असले विचार आता मनातनं काढून टाक आणि लग्न झाल्यानंतर काय करायचं त्याचा विचार कर। तर तू आता शांतपणे बस, इकडे आराम कर, पण मला जाऊ दे बाई, घरात भरपूर कामं पडलेत, कर आराम कर। घ्या, त्या साहेबांना द्या। साहेब, मी मोहन जातेगाव। या या मोहन जातेगावकर साहेब, बसा। आईशी बोलणं झालंय तुमच्या माझं? पाकिट आणले? हो आणलंय साहेब, पण ते कंप्लेंट इथे नाही बोलायचं,
पाकिट द्यायचं आणि निघायचं. भिंतीला सुद्धा कान असतात ना. हा, ठीक आहे, मग मी निघू. निघा लगेच. पाकिट. मी बोलतो तुमच्या आईशी. हा, या. येत आहे ना? हो. नमस्कार महाडिक साहेब. हो हो, बसा. थँक्यू. एक हो हो, हा माडिक बोलतोय. नाही, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, ACP श्रीकांत माडिकने जी केस हाताशी घेतली, ज्याच्यात जातीने लक्ष दिलं, ती केस निकाली निघते. काय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही लवकरच अरेस्ट करणार आहोत. नाही, अजिबात तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, ओके, टेक केअर. काय प्राची मॅडम, कशा आहात? तब्येत पाणी ठीक आहे? काय साहेब, मला कशाला बोलवलं? सांगू, कुणाल काल मुंबईत दिसला होता. तुम्हाला हे मला सांगायची गरज नाही. कुणालने काल सांगितलंच असेल तुम्हाला. त्याचा माझा काय संबंध? नाही, असो, एकदा का पुरावा हाती आला हे सगळं स्पष्ट होईल, संबंध आहे का नाही तो. हे बघा प्राची मॅडम, त्या लोकांना धमकवायचं आता बंद करा. काय समजलं ना? नाही, मी काय म्हणतो ते समजलंच असेल. त्या लोकांना धमकवायचं आता बंद करा, नाही तर पुराव्याशिवाय रिमांड घेईल. कळलं? अगं मोनिका, ज्योती कुठे गेली ग? ती तिची मैत्रिणी ना सीमा तिच्याकडे गेली. अगं मग तू का नाही गेलीस तिच्या बरोबर? कशाला तिला एकटीलाच पाठवलीस ग? कंटाळा आला होता मला. अरे भाऊजी, या या. कशा आहेत वहिनी? बरी आहे. चला ना आपण आतमध्ये बसूया. नाही नाही, बरं वाटते इथेच बसूया. सुधाकर कुठे? ते बाहेर गेले. हो काय? अच्छा अच्छा अच्छा. बसा ना. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नको, काही करू नका. आता या मातीच्या घरात आल्यापासून तुमचीच कामं वाढली असतील. बरं तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. बसा. असू द्या. बस ग मोनिका. बस ना बाळा. कशी आहेस बाळा? बरी आहे. खरंच? खरंच मी बरी आहे पप्पा. मग तुझा चेहरा असं का सांगत नाहीयेस की तू बरी आहेस ते? काय ना मोनिका, आपण कितीही दुःख लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपला चेहरा, जो आपल्या मनाचा आरसा आहे, तो सगळं सांगतो. एनिवे, काय ना, मला माझ्या बाळाला असं मलूल झालेलं बघवत नाही का? पप्पा तुम्ही माझी एवढी काळजी नका करू. मोनिका, कोण आहे ग तुझ्याशिवाय मला? आणखी कोणाची काळजी करू मी? माझं आयुष्य तुझ्यापासून सुरुवात होते आणि तुझ्यावरच संपते. तुझी आई देवाघरी गेल्यापासून माझं जगण्याचं कारण फक्त तू आहेस ग. पप्पा, आईची खूप आठवण येते. काय ना मोनिका, प्राची घरात असून नसल्यासारखीच आहे ग. पूर्वी काय
एकदा दारू प्यायली की या सगळ्या दुःखांची जाणीवच व्हायची नाही मला. अगदी अगदी आरामात आनंदात असायचो मी. पण आताशा सगळं दुःख पचवणं जड जातंय ग मला. पप्पा कितीही दुःख असलं तरी तुम्ही पुन्हा दारूला हात लावणार नाही. प्रॉमिस? दिलंय वचन. नाही, मी परत दारूला कधीही शिवणार नाही. ओके? पण मला तुझ्याकडनं पण एक वचन हवंय. यापुढे तू अशी झुरत बसणार नाहीस. ओके? गुड गर्ल. अरे काका, तुम्ही कधी आलात? आहे का? आता झालं. कुठे गेली होतीस बाळा? मैत्रिणीकडे. अगं काय, मोनिकाला न्यायचं का सोबत? काका, मी मोनिकाला किती वेळा विचारते कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का, पण नाही, ती कुठेही येत नाही. काय आहे मोनिका? अगं जात जा ज्योती बरोबर बाहेर फिरायला, तेवढं बरं वाटेल तुला. हा? पप्पा, मी नका ना माझी एवढी काळजी करू. तसं नाही ग. काका, तुम्ही चहा घेतलात की नाही? नाही नाही, वहिनी गेलेत ना, करतील ना चहा. तू थांबा, बस. मी पटकन आणते. अगं बस ना. अगं जात जा तिच्यासोबत बाहेर फिरायला, बरं वाटेल तेवढंच तुला. माझी कुस सुनी सुनी माझी माया झाली, अरावले मान माझे. काय ताई, तू कधीपासून पुस्तक वाचायला लागलीस? ताई, ताई तू रडतेस? नाही ग, मी कुठे रडतीय? ताई, शर्मिले, हे बघ, या फोटो मध्ये हे पोर किती गोड दिसतंय ना. हो ग. शर्मिले, घरामध्ये एखादं पोर असलं बिगर घर घर नाही वाटत बघ. ताई, ताई आधी तू रडणं बंद कर बरं. डोळे पुसते. मला माहितीये तुला लहान मुलं किती आवडतात. शर्मिले, मला बी वाटतं ग, माझ्या घरामध्ये बी एक लहान पोरगा असावं, मी त्याला नाव घालावं, त्याला ना त्याची मालिश करावी, मग कसं गुटगुटीत होईल तो. शर्मिले, मला बी वाटतं ग, त्यानं माझ्याकडे दुड दुड धावत यावं, मला आय म्हणून हाक मारावी, माझ्या अंगा खांद्यावर खेळावा, त्याचे बारीक बारीक हात ना माझ्या गालावर फिरवावेत. मला मी वाटतं का शर्मिले, माझ्या घरामध्ये बी एक छोटं पोरग खेळावं. ताई, ताई अगं रडू नकोस ग. पुस ते डोळे, पुस बरं. शर्मिले, यांच्या जवळ गेलं की रागाने बाहेर निघून जातात ते. ना काय करू शर्मिले, ना काय करू ग. पांडुरंग, मला पोर पाहिजे. शर्मिले, मी काय करू? ताई, ताई आधी तू रडणं थांबव बरं. पुस बरं ते डोळे. ताई, तुझा तुझ्या पांडुरंगावर विश्वास आहे ना? आहे ना? तर तोच पांडुरंग तुला लवकरात लवकर एक छानसं गोंडसचं बाळ देईल बघ. खरंच? अगदी खरं. आधी तू रडणं थांबव बरं. अरे मंजिर, बरं झालं इथेच भेटलास. मी तुझ्या घरीच जात होते. ज्योती, तू? कसा आहेस? मी बरा आहे. ये ना, आत ये ना. थँक्स. आजोबा आहेत घरात? नाही,
सांगायला लाज वाटते, पण आजोबा जॉब करतात आणि मी इनफॅक्ट तुझ्या वडिलांनी मला नोकरी मिळवून देण्याचं सांगितलं होतं, पण नाही मंजित नाही, तुझ्याबद्दलचा आमचा गैरसमज आता दूर झालाय असं समज. तुझ्याजवळ फोन नंबर नाही म्हणून, नाहीतर मोनिका सुद्धा तुझ्या बरोबर फोनवर बोलली असती. मोनिका बोलली असती माझ्याशी? हो, निदान थँक्स तरी. म्हणजे तू देवासारखा धावून आलास, नाहीतर मोनिका आज आपल्यात नसती. वाल्याचा वाल्मिकी कलियुगात सुद्धा होऊ शकतो हे तू सिद्ध केलंयस. यापुढे ऑल दी बेस्ट. थँक्स ज्योती. पूर्वी मी यापुढे पूर्वीच्या गोष्टी आठवायच्या नाहीत आणि बोलायच्याही नाहीत. मोनिकाने आता नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे, तू सुद्धा तसंच कर. ठीक आहे. अगं चहा घेणार तू? काय तुला चहा करता येतो? जेवण सुद्धा येतं मला आणि माझ्या आबांना. तू जेवून जातेस का आज? नको, चहा चालेल. बरं ठीक आहे, चल चहा घे. असं का पाहताय तुम्ही माझ्याकडे? पाहतोय स्वतःला वाचवण्यासाठी तू काय धडपड करतेस ना, ते पाहतोय. कुणाल उर्फ मिलिंद पवार मुंबईतच आहे. त्या मंजितच्या हाताला लागला होता पण सटकला. पण ओके, जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तो? हे सगळं तुम्ही मला का सांगताय? अरे वा, म्हणजे तुला माहिती असेल ना कुठे राहत होते? मला काही माहित नाही. त्याचा आणि माझा काय संबंध? ते पोलीस शोधून काढतील. म्हणजे कुणाल कुठे आहे हेही शोधून काढतील आणि त्याचा आणि तुझा काय संबंध आहे हेही शोधून काढतील. ऑल द बेस्ट. काम करून एक वेळ थकणं ठीक आहे हो, पण या सीमाला समजावून तर मी अगदी थकून गेले. काय समजावून? अहो, राहुलच्या घरी जाऊन आल्यापासून तिचं कशातच लक्षच नाहीये. अहो आबा, ज्योती आली, ती ज्योती सुधाकर पंडितांची मुलगी. ती कशाला आलेली? अहो आबा, तीच तर मला एक कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन गेली. जेव्हा मोनिका पटली ना, तेव्हाच्या तिच्या त्या वेदना आठवल्या ना की मन अगदी भरून येतं. तुझी नाटकं आहेत ना, ती बंद कर प्लीज. मी जेव्हा पडले ना तेव्हा हात लावायला सुद्धा आली नव्हतीस तू. सुदैवाने तिथे मंजित आला म्हणून मी जगले आज. निघून जा इथून प्लीज. बालवयाची पहाट तिला आनंद